एखादी शक्ती कंपनी आहे. तर आपण जर त्या डीलर असेल समजा काही कंपनीचं, त्यांना आपण जर वर्क ऑर्डर दिली तर ते डायरेक्टली सोलार आपल्याला इन्स्टॉल करून देतात आणि ज्यावेळेस आपलं जे सोलारचं मटेरियल येतं तर ते ठेवून घेतात, असं काही आहे का? नाही, माझ्या मते तर सिरियल प्रमाणे इन्स्टॉलेशन केलं जातं. बट काही अशा काही कंपन्या आहेत की पैसे देऊन पण लवकर इन्स्टॉलेशन करतात. असं ऐकण्यात आलं होतं पण ते कन्फर्म नव्हतं म्हणून एकदा तुमच्यासोबत चर्चा करावी वाटली. आता नाही नाही, माझं आता कसं सध्या हॅलो, मा आता सध्या काय झालंय माहितीये का मला आहे ना, म्हाडामधून आहे ना, म्हाडाचं म्हणजे आता सध्या काय चाललेलं आहे, जे कुसुमचं जे काय आता बघा पेमेंट, लगेच पेमेंट भरा आणि त्या कुसुमवाल्यांचं आहे ना लगेच 40 दिवसामध्ये सोलर पण बसतात. आता माझं मागेल त्याच्यामध्ये आपण फॉर्म भरलेला आहे, पेमेंट पण झालेलं आहे, सर्च वेंडरचं ऑप्शन पण आले. पण समोरचा व्यक्ती मला फोन करतोय की तुमच्या गावामधून आहे ना कुसुमचे 10 ते 12 फॉर्म आहेत ना, म्हणजे त्यांना घ्यायचं नाही सोलर, तर ते तुम्ही कुसुम मध्ये पैसे भरा आणि आज पैसे भरलं ना तर 2-3 दिवसामध्ये तुम्हाला कंपनी पण सिलेक्ट करायला लगेच ऑप्शन पण येते आणि 40 दिवसाच्या आतमध्ये बसतंय पण. पण आता गंमत अशी झालेली आहे, आपण आता मागेल त्याच्यामध्ये पेमेंट करून मोकळं झालेलो आहे आणि आता मग त्याला पर्याय काय आहे, म्हणजे ते आपण याचं कुसुमचं आता पैसे भरून 40 दिवसात आपल्याला बसतंय आणि मग आपलं ज्या वेळेस येईन का त्यावेळेस त्या व्यक्तीला द्यायचं, म्हणजे अशी पण सध्याच्याला काही ठिकाणी गडबड चालू आहे. नाही पण सर, 100% गॅरंटी आहे का? जर तुम्ही समजा तिकडे पेमेंट केलं आणि पुन्हा हा. एजंटना फोन वगैरे उचललं नाही तर मग काय करणार आहेत? पुन्हा इकडे पण पैसे अटकले आणि आता तिकडे पण पैसे अटकले. आता कसं झालंय माहितीये का, आता भोसले साहेब आहेत. हम्म, हम्म. आता हे भोसले साहेब ज्या एरियात काम करतात ते त्यांच्या ओळखीचेच आहेत ना. बरोबर. मग आता मी जे बोलतोय का तो हम्म. आमच्या एरियातलाच आहे ना, जवळचाच. बरोबर बरोबर. आणि तो आपल्याला दुसरीकडे जा सांगत नाही, तो तो आपल्याला काय सांगतोय की बा तुम्हाला लगेच जर बसवायचं असेल ना अर्जंट. हम्म, हम्म. आता सध्या काय झालंय, 1 महिना झालाय ना, ह्या महिन्यामध्येच आहे ना हम्म. हे सोलरचा सगळ्या लोकांमध्ये म्हणजे जागा झालाय सगळ्यांचा. हा प्रकार आता 1 महिन्यामध्ये झालेला आहे, म्हणजे ते असं प्रकार झालाय नाही त्याच्यामुळे मग सर, जे एजंट. तुम्ही तुम्ही म्हणताय ते खरं आहे, ते प्रॉब्लेम नाही. पण आता समजा आपलं जे पोर्टल आहे ते गव्हर्नमेंट पोर्टल आहे, बरोबर? आता जर हो हो कंपनी निवडण्याचं ऑप्शन जर समजा भोसले साहेबांनी सोडलं तर ते सगळ्या शेतकऱ्याला येणार. असं नाही की तुम्हालाच फक्त नोटिफिकेशन येणार. असं काय आहे हो का हो, की बरं. MKID तुमचाच टाकून तुम्हाला कंपनी येणार, असं काय आहे का? नाही ना तसं नाही काय? तसं तर नाही ना. मग ती डायरेक्टली समजा कोटा सोडणार आणि तुम्हाला ती निवडावी लागणार, पण ती कोटा सगळ्यालाच जाणार ना, जेवढे बेनिफिशियरी लोक आहेत तेवढ्यांना. हो, पण आता गडबड अशी झाली त्याच्यामध्ये. हम्म, आता समजा मी शक्तीचा एजंट आहे, हम्म, तर कंपनी काय करते की तुम्हाला आधीच अव्वल सांगून ठेवते की आपला कोटा आज सुटणार आहे. हम्म, हम्म, मग त्याचं काय झालंय त्याच्यामध्ये पण आहे ना, पैसे देवाणघेवाण होऊन आहे ना त्या कंपन्या सिलेक्ट पण होऊ राहिल्यात त्या लोकांच्या. हम्म, हम्म, हम्म. आता काही जणांचं असं झालंय, मागेल त्याला ज्यांनी पैसे भरलेत का काही काहींना बसून पण गेलेत आणि हम्म, काही हम्म. काही 2-2 वर्षाची पण आहे आणि 1-1 वर्षाची पण आहे पेंटिंग मध्ये, त्यांचा अजून बसलेला नाही. बरोबर आहे. म्हणजे इथं काय झालंय, ज्याचा वशिला वरपर्यंत आहे का, हम्म. म्हणजे आता असं समजा की डीलर आहे, आता मी मागाशी म्हणलं की आमच्या इथे एक डीलर आहे, तो असं असं करा म्हणतोय. बरोबर. म्हणजे तो करा म्हणतोय म्हणजे तो 40 दिवसात आपल्याला देतोय म्हणून करा म्हणतोय, तो स्वतः हे घेतोय ना, नाही नाही, त्याची प्रश्न गॅरंटी घेतोय प्रश्न ना. ते नाही. ऐका ना, मी काय म्हणतोय, जरी आपल्याला राईट वाटर तुमची जी कंपनी आहे ते म्हणतो ती निवडायची, ठीक आहे, आपलं डन झालं. पण आपल्याला हा. पोर्टलला तर ती कंपनी निवडावी लागेल, बरोबर? हो बरोबर आहे ना. मग ज्यावेळेस ती पोर्टलला येईल तेव्हा सगळ्या शेतकऱ्याला येणार. आता पण ते काय झालंय, मागेल त्याला आहे ना सर्च बटन आलेलं आहे प्रत्येकाला, सर्च हम्म, बटन. हम्म, हम्म. पण आहे ना कुसुमचं कसं आहे माहितीये का, तुम्हाला सिलेक्ट करायला लगेच लगेच मेसेज येतोय ना. म्हणजे तुम्हाला आपल्याला कसं आता वेट करावं लागते, मागेल बरोबर त्याला जे आहेत ना बरोबर. त्यांना त्यांना वेट आहे, त्यांना सर्च बटन आले, जेव्हा कोटा सुटन का हम्म, हम्म. तेव्हाच त्यांना ते वेंडर सिलेक्शन करायची. पण कुसुमचं तसं नाही ना, तुम्ही पैसे भरले की तुम्हाला डायरेक्ट बटन येते आणि तुम्हाला चॉईस करायची 80 लगेच. ओके ओके ओके, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला पेमेंट केल्याबरोबर मॅसेज, म्हणजे कळवलं कसं जातं की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कंपनी आल्या? डायरेक्टली मेसेज येतो तुम्ही का? आता आता आपण कसं करतोय, दर तासाला तुम्ही सर्च करून टाकताय की आता बरोबर वेंडर आलेत का नाही म्हणून. बरोबर बरोबर. मग तसंच कुसुमचं पण आहे की तुम्ही ज्यावेळेस पैसे भरताय का त्यावेळेस 1-2 दिवसामध्ये त्यांना तिथं बटन दिसतंय आणि बरोबर. ते बटनावर क्लिक केलं की कंपन्या पण दिसतात आणि तुम्हाला चॉईस करायला चान्स आहे तिथं डायरेक्ट लगेच. नाही पण म्हणून ते आपल्याकडे ठामपणे जसं सांगू राहिलेत. दाखवतोय ना की कोटा शिल्लक नाही म्हणून, तिकडे तसं दाखवत नाही का कोटा शिल्लक नाही म्हणून? हा, कुसुमवाल्यांना तो प्रॉब्लेम, कुसुमचं जे चाललंय का आता हम्म, नवीनचं, हम्म, हम्म. त्यांना डायरेक्ट बटन येतंय आणि डायरेक्ट सिलेक्ट करायला चान्स आहे त्यांना म्हणजे जर कुसुमवाल्यांना. बटन आलं तर ते 100% मध्ये कंपनी येणारच. हो 100% तुम्हाला जी चॉईस करायची ती करता येते. पण मागेल त्याला नुसतं सर्च बटन आलंय
आणि तिकडून कोटा सुटला की मग ते सगळ्यांना शो होते, सगळ्यांना म्हणजे कुसुमवाल्यांना पण शो करते आणि आपल्याला पण करते. बरोबर आणि तसं डायरेक्ट ज्यांनी कुसुम मध्ये पैसे भरलेत का हम्म. त्यांना ऑलरेडी बटन लगेच येते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच जी कंपनी चॉईस करायची का त्याला चॉईस पण करता येते. हे बरोबर ऑप्शन आहे कुसुम आणि मागेल त्याच्यामध्ये, हे डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. बरोबर बरोबर. आता तुम्ही त्या दिवशी आहे ना, कुसुममध्ये कोणी आहे का आपल्याकडे दुसरं सध्या अवेलेबल आपल्या चॅट मध्ये? आहे का कोण आहे का? नाही नाही दिसतायत. आता काय झालंय, आपला हा ग्रुप अख्खा आहे ना, आपला अख्खा ग्रुप म्हणजे जवळजवळ म्हणजे मागेल त्याला सोलर याच्यासाठी हा ग्रुप आहे सगळा. बरोबर म्हणजे याच्यामध्ये जर एखादं जर कुसुमचा असताना तर लगेच कळालं असतं, कारण मला माझ्यापर्यंत 2 दिवस झाले असं म्हणजे जवळचा एजंट मला फोन करून सांगतोय की बरोबर. तुम्हाला जास्त अर्जंट गरज असेल हम्म. तर तुम्ही असं करू शकता. तुमच्या गावामध्ये 10 फॉर्म आहे, 10 फॉर्म पैसे भरण्यासाठी आता सध्या 10 फॉर्म वाल्यांना पैसे भरायचा मेसेज आहे, पण त्या लोकांना घ्यायचंच नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या जागी पैसे भरा, तुमच्या गावातला असल्यामुळे तुम्ही त्यांच्या संग बोला आणि त्यांच्या जागी पैसे भरून ते आलं की त्यांच्या घरी पण नाही बसवणार, ती डायरेक्ट तो एजंट आपल्या इथे येऊन बसवणार. म्हणजे तो एवढी पण ग्वाही देतोय आपल्याला. बरोबर बरोबर. असं आहे. म्हणून आपण प्रत्येक गावाच्या पातळीवरती आपण एजंटच्या पातळीवरती हे क्रिया करू शकतो. हा रोल आहे फक्त याच्यामध्ये. तुम्ही म्हणतात ते वेगळं आहे, पण मागेल त्याला मध्ये तसं कुठलाच पर्याय उपलब्ध नाहीये, कारण ते आपल्याला तो प्रॉब्लेम आहे. चालावं लागणार आहे. हो, त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे त्याचा, कारण त्यांनी सर्च बटन सगळ्यांना दिले आता, पण ते सर्च बटन काही कामाचंच नाही थोडक्यात. म्हणजे ते आलं की आपल्यापर्यंत येत नाही, ते डीलर पर्यंत जातं, एजंट पर्यंत. आणि एजंट का ज्या लोकांचं आता जे एजंट समजा XYZ माझ्या गावातला आहे भाऊ, मला माहिती आहे हा शक्तीचा एजंट आहे भाऊ, त्याच्यावर माहिती झाली की माणूस त्याच्या संग संपर्क करून 500 काय त्याचं जे काय आहे मानधन XYZ द्यायचं ते त्याला दिलं की तो आले ते आपलं ते लोकांचं करून पण टाकितोय ना लगेच. बरोबर बरोबर. हा रोल आहे याच्यामध्ये. त्यामुळे काय झालंय, आपल्यापर्यंत सर्च बटन आलं तरी पण ते आपल्या कामाचं नाही. ज्यावेळेस आपल्याला प्रॉपर कळलं, आता त्यांनी तिकडून साईट सोडली आहे आणि जर मी जागा असेल आणि मी जर त्याच्यावरती आता मी क्लिक केलंय तर मी वेंडर सिलेक्शन करू शकतो. पण ते यायचं आता वाजले 7:55. बरोबर. आता समजा सुटले, मी जर आता चेक करीत असून आता जर 7:55 ला सुटले मी जर चेक केलं तर माझं होऊन जाणार आहे. पण जर शेच बटन जर 8:15 मी चेक केलं तिथं संपलेलं असणार आहे ना. बरोबर. हा प्रॉब्लेम आहे तिथं. म्हणजे प्रत्येक इन्स्टॉलरला सर माहिती असते की कंपनी कधी पोल्ट्रीवरती येणार. हो, मग मी तेच सांगतोय की तुम्ही जे एजंट आहेत का तुमच्यापर्यंत ती माहिती आधी येते. बरोबर बरोबर. पण ते तुम्ही समोर सोडली पाहिजे, सांगितलं पाहिजे कस्टमरला. पण काही जण सांगत नाही का, तर त्यांना तिकडे पुढे त्यांचे 2-4 कस्टमर क्लिअर करायचे असतात आधी, आणि मग ते क्लिअर झाल्याच्या नंतर पुढे कळवलं जातं की बाबा आले. तवर तर आपल्याला जी कंपनी सिलेक्ट करायची का तवर ते आपल्याला मग सिलेक्ट करता येत नाही, कारण तवर तो कोटा संपून गेलेला असतोय. हा प्रॉब्लेम आहे सध्याच्याला. आता गृहीत धरा की मी एजंट आहे, मला कंपनीवाल्याने सांगितलं आपला कोटा आज संध्याकाळी 9 वाजता सुटणार आहे. मी ग्रुपवर लगेच सोडणार नाही, मी आधी माझं पोटाचं बघणार की आधी मी माझे जे काही 4-5 लोकांचं माझ्या का आलेलं आहे भांडवल त्यांचं आधी मी सिलेक्ट करणार. म्हणजे मी सगळ्यांना सांगत, आता मी जर ह्या ग्रुपवर लगेच मेसेज केला, ए बाबू आता 7:56 कंपन्या म्हणजे कोटा सुटणार आहे, साईट जाम होणार ना सगळी. ग्रुपवर सोडल्यावर ग्रुपवर किती लोक आहेत आपल्या? 200 जवळजवळ 250-300 लोक असतील. मग एवढ्या लोकांनी जर एकाच टायमिंगला जर त्याच्यावर कब्जा केला तर साईट तुमची मतानेच डिले होणार आहे ना. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे एजंट लोक लवकर सांगत नाहीत. नाही, पण मागेल त्याला म्हणजे तसं नाही ना, एजंट तुम्हाला सांगतच नाही ना. तुम्हाला कुसुम मध्ये वगैरे दुसऱ्या योजनामध्ये सांगत असतील, पण आपल्याला मागेल त्याला मध्ये कुठलाच एजंट आपल्याला सांगत नाही शेतकऱ्यांना की बाबा कोटा येतोय म्हणून. हो, मग तेच मी आता जे बोललो त्याच्याविषयीच बोललो ना, की त्यांच्यापर्यंत येतंय, पण ती काय करतात त्यांच्या जवळ ज्या लोकांनी संपर्क करून ठेवलाय का बरोबर तेवढ्यांचं आधी सिलेक्शन करून घेतात. ते ठीक आहे मग, पण इकडे सध्या मागेल त्याला तर खूप अवघड झालंय सध्या कंडिशन. नाही, आणि काय झालंय माहितीये का, एवढ्या एक दीड महिन्यामध्ये काय झालेलं आहे, तो विषय थोडा लांब जास्त झाल्यामुळे काय झाले, लय लोक जागे झालेत.
सर आमच्याकडे कसं प्रोसेस माहितीये का? एक जण बोला. बोला ना, बोला सर. बोला ना, आता कोण बोलत होते ते बोला ना. म्यूट केलं तर ज्यांना बोलायचं ना अनम्यूट करा. म्यूट केलं होतं मी, सगळ्यांचा आवाज मिक्स येईल म्हणून. हा, बोला, कोणतरी बोलत होता ना. दादा आपण बोलतोय पण दुसरी ज्याला बोलायची ते बोला ना. त्यांनी सगळे माईक म्यूट झाल्यामुळे त्यांना कळाना मला वाटते बटन अनम्यूट सर, करायचं. आपण बोलतोय ना, त्यांना आवाज जातोय, पण त्यांचा आवाज आपण बंद करू शकतो इकडनं, त्यांना चालू पण करता येतो. आपण त्यांना कळाना ना चालू करायचं आता. नाही, मी तिथे एक बटन आहे डायरेक्टली स्क्रीनवरती, तुम्हाला एक असं माईकचं बटन आहे बघा, त्याच्यावरती रेग असेल ना, ते समजा की आपण हा, नाही ते आता आपल्याला माहिती आहे, पण त्यांना ते आता ज्याला बोलायचे त्यांना माहिती नसेल ना. हा प्रॉब्लेम झाला. अनम्यूट करा सगळ्यांना. नाही, सगळे अनम्यूट आहेत सध्या. आणि मग आता काय करा, सगळ्यांचं काढा, कारण त्यांना ज्याला बोलायचं का त्याला कळा ना ते बटन काढायचं. ते डायरेक्टली स्क्रीनवरती एक हाताचं एक बटन आहे ना, ते हात वर केला तरी मी अनम्यूट करू शकतो इकडनं. हा, पण आता ते सगळे शेतकरी सुजाण शेतकरी नाहीत ना, असा विषय पण आहे ना त्याच्यामध्ये. हे मागेल त्यालाच खूप अवघड झालंय सध्या. आता मी बघतोय ना की एक 2-4 म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर पासनं बघत आलो की त्यामध्ये कोटाचं शिल्लक नाही. ज्यावेळेस मी बघितलं, फक्त मला कळतं तसं 2 वेळा मला ते कोटा सापडला डायरेक्टली. त्यानंतर किती बी सर्च केलं तर ते कोटा सापडला नाही, म्हणजे एक्झॅक्ट टाइम. आता याच्यात काय होणार माहितीये का, आता 15 ऑगस्ट आली का, ह्या 15 ऑगस्टच्या आसपास आहेत ना, 100% कोटा येणार. फक्त आता कसं आहे, आता हे जे काय राहिलेत काही एकदा आता 8-9 दिवस, याच्यात काय होणार आहे, आपल्या ग्रुपला आहे ना सजग राहावं लागणार आहे, तेव्हा ते आपल्यापर्यंत पोहोचेल. नाहीतरी सर, आपल्या ग्रुपवरती ना तरी खूप चांगले काही शेतकरी बांधव आहेत की जे की स्वतःहून आपल्या ग्रुपवरती टाकतायत. हो, बरोबर आहे. कारण जे जास्त करून आपल्या ग्रुपवरती फेक माहिती वगैरे येत नाही, आणि आपण सगळे शेतकरी बांधवांनी जर सगळ्याला समजून घेतलं ना तर खूप आपण हे करू शकतो. कारण ॲट अ टाइम 300 लोकांना कळणार आहे की कंपनी आली. हो, बरोबर आहे, ते बरोबर आहे. आणि वाटलं तर आपण ते ह्याच्यासाठी एक दुसरा ग्रुप बनवूया, त्याच ग्रुपमध्ये शेजारी कम्युनिटीमध्ये, की कुसुमचा एक बनवूया, म्हणजे जेणेकरून कुसुमचे त्याच्यामध्ये ऍड होतील त्या ग्रुपमध्ये. कुसुम ना, म्हणजे योजनेचं वेगवेगळं राहिलं ना की वेगवेगळं अपडेट येईल त्याच्यावरती आपल्याला. हा, तसं केलं तरी चालू शकतं. कारण आपल्याला तरी एजंट तर नाहीच सांगू शकत खरं, कारण आपण ट्राय केलाय, आपल्याकडे कॉन्टॅक्ट लिस्ट बी आहे, आणि काही तर खोटंच बोलतायत ते वेंडर. शक्यतो कुसुमचे लोक ऍड नाही होणार, कारण त्यांचं लगेच सिलेक्शन होते, त्यामुळे त्यांना एवढी गरज नाही, कुसुमवाल्यांना गरज नाही. आता आपल्या एवढ्या ग्रुपमध्ये 300-350 लोकांमध्ये एक पण कुसुमचा नाही, म्हणजे त्यांचं होतंय म्हणून ती आपल्या ग्रुपमध्ये नाही. हा, म्हणजे कुसुमचा जरी तुम्ही कम्युनिटी बनवली ना तरी ती जॉईन होणार नाही, कारण आता मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने सगळ्यांचं होऊ राहिले. बरोबर. नाही मग सर, आपल्याला ना जिथं अडचण आहे ना त्यासाठी तर आपण ग्रुप काढायला नसायला, जर पटापटा काम होईल असेल तर आपण ग्रुपच ते हे केला नसतं ना. मेन म्हणजे जे इश्यू आहे ना, त्या इश्यूसाठी तर आपल्याला सगळ्याला मदत करायची. मेन म्हणजे आपलं हेतू की जे शेतकरी रखडलेत, जे की पेंडिंग आहे, त्यांच्यासाठी आपण थोडंसं प्रयत्न करूया. नाही, आता काय करा माहितीये का, आपल्या आता तुम्ही म्हणताय ना तुमचा लाईनमॅन तुमच्या संपर्कामध्ये एक जण आहे म्हणून, बरोबर आहे. त्यांना जर लाईनवर घेतलं ना तर त्यांना लाईनवर घेऊन आहे ना एक प्रश्न विचार फक्त, की बाबा सगळ्यांना, तर आता आपल्या ग्रुपमध्ये जवळजवळ आहे ना 70% लोकांना मेसेज आलेले आहेत की तुम्ही सर्वे करून घ्या म्हणून. बरोबर. मग आता सगळ्यांना, म्हणजे आता मी MSEBच्या मेन ऑफिस आहे आमचं केडगावला, तिथल्या मेन साहेबाला फोन केला होता की म्हणलं असा असा मेसेज आलाय, तर ते म्हणले आम्हाला लेटर आलेलं आहे, सगळ्यांनाच मेसेज जाणार आहेत म्हणले ते, आणि सगळ्यांनी आधी सर्वेच करून घ्यायचंय म्हणले, आणि त्याच्यानंतर मग कंपन्या सिलेक्ट करायचं ऑप्शन येणार आहे, तसं येणार नाही म्हणले. आणि शक्यतो ते बटन जायचं नाही. आता त्यांचं काय गेलंय, आता माझं जर काल झालं असतं ना तर मला आज कळालं असतं की आपलं बटन राहते का जाते म्हणून, पण ते
24 तासामध्ये जरी गेलं तरी 24 तासात ते बटन यायला पाहिजे. बरोबर आहे. असं आहे ना, ते बटन नाही आलं तर मग आणि तसं होऊ शकत नाही. कंपनी जी आपल्याला लागत नाही ती तर बळच आपल्यावर टाकू शकत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. नाही त्यामुळे बरोबर आहे ना सर. गव्हर्नमेंटने फ्रीडम दिलेली, तुम्ही स्वतःहून कंपनी निवडू शकता, असं काही नाही होणार त्यामध्ये. फक्त हो सर्व्हिस आता नाही, आपल्याला जी लागत नाही तीच शेतकऱ्याच्या कंपनी आपल्याला मनामध्ये येत असल्याचा हेच उपयोग भीती नाही ना. चालू आहे ना की ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल, हीच भीती शेतकऱ्याच्या मनामध्ये की आपण जॉईंट सर्वे आधी करतोय आणि जर कंपनी निवडायचं ऑप्शन आलं नाही, कंपनी जर ऑटोमॅटिक निवडली तर आपल्याला नुकसान होईल, असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे सगळ्याच. नाही नाही, ऑटोमॅटिक नाही होऊ शकत. नाही, त्याच्यामुळे तर सर्वेसाठी आपल्याला ग्रुपवरती जास्त मेसेज येत आहेत. नाही नाही, सर्वे जरी झाला ना तरी ऑटोमॅटिक होऊ शकत नाही. आता माझं उदाहरण घ्या. मला 3 HP च माझं हे, तर 3 HP ला माझ्या बोर मध्ये, माझा बोर आहे 160 फूट, तर त्याला मला एकच पाणी आहे बोरला, आणि 3चं जर मोटर टाकलं मी तर 5 मिनिटं लय झाले बोर उपसायला त्याला. बरोबर. पण मी पण शक्तीच का निवडतोय मी, ते एक शक्ती आणि टाटा ह्या 2 कंपन्या आहेत ना, यांना एक असं ऑप्शन आहे की तुम्ही पाण्याचा फ्लो, आता 3 HP चा आपण, आता मला 3च्या खाली काही मोटर येत नाही. बरोबर. जी काही बोरची मोटर येते ती 3 HP च्या पुढचीच येते, म्हणजे 3 HP च्या पुढचं आहे सगळ्यांना कनेक्शन. बरोबर. मग आता जी मला 3 HP येणार आहे, पण माझ्या बोरला पाणी आहे एकच. पण ती शक्ती आणि टाटा या कंपन्या आहेत का, यांना आहे ना पाण्याचा फ्लो कमी करण्यासाठी ना एक ऑप्शन आहे. म्हणजे मी अर्धा इंची पण पाणी 3 HP च्या मोटरीतून काढू शकतो, आणि 1 इंची पण काढू शकतो, 2 इंची काढू शकतो, 2.5 काढू शकतो, 3 इंची पण काढू शकतो. म्हणजे त्याला एक फंक्शन आहे तसं की तुम्ही पाण्याचा फ्लो, म्हणजे आता 3 HP चं मोटर म्हणजे ते पाणी पुढे 3 HP फेकणार आहे. तुम्ही JK चं बसवलं, XYZ बाकीच्या कोणत्या कंपन्या घ्या, तर ह्या कंपन्यांचं काय आहे, एकदा बटन टाकलं की 3 HP चं पाणी पुढे फेकणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांना आहे ना 3 HP चं पाणी फेकायला चान्सच नाही की 1 मिनिटातच बंद पडन मोटर 3 इंच. माझ्या बोर मध्ये जर आहे ना 3 HP चं मोटर टाकलं, एकच पाणी आहे, तर ते 5 मिनिटं लय झालं पाणी फेकायला. आणि शक्ती आणि टाटा या दोन्हींना आहे ना असं फंक्शन आहे की तुम्ही पाण्याचा फ्लो, म्हणजे जे काही पाणी पुढे मारणार आहे मोटर, हे तुम्ही कंट्रोल करू शकता. म्हणजे तुम्ही 1 इंचीचं पण काढू शकता आणि अर्धाचं पण काढू शकता. म्हणजे त्याला एक फॅसिलिटी म्हणून आपण शक्ती निवडतोय. आणि जर कंपनी जर महावितरणने जर सर्वे झाला आणि जर कोणतीही कंपनी टाकली तर ते आपल्या काही कामाचीच नाही राहणार आहे ना. बरोबर. नाही, आता मी काल एक ओसवालचा पंप बघितला 3 HP चा, 2 संच आहेत, आणि त्याची क्वालिटी इतकी खतरनाक आहे की आता मी शनिवारी त्याचा व्हिडिओ बनवणार आहे, मी ग्रुपवर पण टाकलं होतं, की शेतकऱ्यासोबत बी चर्चा झाली की इतकं असं काम त्याचं भारी केलंय ना की फिटिंग आणि त्याचं जे इन्स्टॉलेशनची त्याची जी प्रक्रिया आहे इतकी भारी बनवली की तुम्ही म्हणताल की खरंच टाटापेक्षा शक्तीपेक्षा सुद्धा भारी. आणि ओरिजिनल प्लेटा आणि ओसवालच्या प्लेटा ओरिजिनल. आता मी एक शक्तीचा पंप बघितला होता, त्याच्यामध्ये ना ते प्रीमियर ॲग्रोच्या प्लेटा होते, आणि हे हो बरोबर आहे. ओसवालचं आहे त्याच्यामध्ये प्रॉपर ओसवालची कंपनीचं प्लेट आहे. मी स्वतः जाऊन ते बघून आलोय. मोटर वासवालची नसेल मग त्याच्यामध्ये पॅनेल, म्हणजे पॅनेल वासवालचा असेल त्यांचा. नाही, मोटर नाही मी आणि बघितली, जे काय पण जे की वरचा जो भाग होता तो सगळा पूर्ण ओसवालचा. हा, मग जे प्लेट वासवालची येणार त्याला, आणि जे काही इको सिस्टम आहे ना त्याची खोकं, ते खोकं एक वासवालचं, मोटर वासवालची येणार नाही त्याला, माझा एक अंदाज. नाही, मी मोटर नाही बघितली कारण मोटर पाण्यामध्ये होती आणि कंट्रोलर प्लेट आणि ते वगैरे पूर्ण ओसवालचं होतं. नाही असू द्या, बट ओसवाल आधीपासून मॅन्युफॅक्चरिंग हे मोटरीमध्ये ओसवाल 100% आधी 100% मोटर असेल ती ओसवालची. ब्रँडिंग नीट पहा. नाही, ते पाण्यात होती ना, म्हणजे वरती नव्हती, पाण्यामध्ये होती, मी त्याच्यामुळे लक्ष केलं नाही. पण सोलारचं जे इन्स्टॉलेशन आहे ना, खरंच ते आतापर्यंत मी जेवढं एक्सप्लेन केलंय शेतकऱ्यासोबत जाऊन, शक्ती बघितली, साईटवरती जाऊन बघितली, शेतकऱ्याचे सुद्धा रिव्ह्यू घेतले, पण ओसवालचं मला आवडलं कारण मी स्वतः जाऊन तिथं बघितलंय. नाही, मी पण ओसवालचाच प्रतिनिधी आहे सर. पण महत्वाचं काय, ओसवाल पहिल्यांदा आधी सगळं दुसरीकडून आफ्टर मार्केटमध्ये परचेस करेल पॅनल, पण पहिल्यांदा मोटर हे ओसवालची स्वतःची ब्रँडिंग मध्ये वापरेल ओसवाल. आणि त्याला असं कंट्रोलर आहे की आधीपासूनच पॅरामीटर मध्ये सेट असतं हे कंट्रोलर. त्यामध्ये सर तुम्ही दुसरी पण मोटर करून मॅच केलं तर ते मॅच नाही होणार सर. त्यामध्ये ड्राय पॅरामीटर्स, ओव्हरऑल व्होल्टेज किंवा असे विविध प्रकारचे फंक्शन आहेत सर पॅरामीटर मध्ये सेट केलेले, त्यामुळे सफिशियंट चालू शकतो प्रोजेक्ट.
हा, मग त्याच्यामध्ये पाण्याचा फ्लो कमी जास्त करण्याचा ऑप्शन आहे का समजा ओसवालला? पाण्याचा फ्लो जर कमी करायचा असेल तर आम्ही करू शकतो. ते पॅरामीटर तुम्हाला नाही सेट करता येत. आपण तुम्ही करू शकता का समजा 1 इंची पाणी काढायचं म्हणलं वर तर काढू शकता का? हा, नाही पॅरामीटर सेट असं करायचं की व्होल्टेज ड्रॉप केलं की ऑटोमॅटिक तुमचं लोड डिस्चार्ज होतं. त्यामध्ये काही सायन्स रॉकेट नाहीये. बट जो करतो त्यामध्ये खूप म्हणजे पॅरामीटर्स का चांगले आहेत त्यामध्ये खूप सफिशियंट सर चालतं ते. सर ड्राय मोटर जर म्हणजे पाणी जर खाली जर समजा पाणी संपलं तुमचं, त्यामध्ये असे पॅरामीटर सेट केलेले आहेत 3 ते 4 सेकंदामध्ये मोटर ऑटोमॅटिक बंद होऊ शकते. म्हणजे पाणी संपल्यानंतर का? पाणी संपल्यानंतर ड्राय पॅरामीटर्स म्हणून असतो सर म्हणजे कंट्रोलर मध्ये. ते जवळजवळ सगळ्याच मोटरला असणार साहेब. नाही अशा काही कंपन्याला नसतो. बट अशा काही कंपन्याला असं आहे की पॅरामीटर सेट करणं म्हणजे जे मॅन्युअल पण सेट करतात, पण जे कंपनीकडून जे पॅरामीटर सेट करून येतात, जे कंट्रोलर येतात ते आपल्याला महत्वाचे आहे ना. अच्छा. भोसले साहेब, आपण काय करूया, एक उद्या किंवा परवा ना जे ओसवालचे निवडणार आहेत ना त्यांचं आपण असाच ग्रुप कॉल घेऊया आणि त्यांचे काही प्रश्न असतील ना ते आपण मांडण्याचा प्रयत्न करूया. नाही सर, आता तुमच्याकडे कशी परिस्थिती माहिती नाही. आमच्याकडे मी तुळजापूर आणि उमरगा तालुक्यामध्ये काम करतो. नाही म्हणजे की इन्स्टॉलेशनच्या बाबतीत तुम्हाला पूर्ण माहिती आहे बरोबर? पण हा, इन्स्टॉलेशन मटेरियल संदर्भात जर काही कुणाचे प्रश्न असतील ते आपण हे करू शकतो. आणि मागील त्यालामध्ये पण तुमचं सध्या आहे का काम? नाहीये? आहे ना, सगळे मागील तलामध्ये आहे, मेढामध्ये आहे, सगळीकडे आहे. आणि मग समजा वेंडरचा जे प्रश्न आहे ते तुमच्याकडं तुमच्या काय वाटते तुम्हाला? तुमच्या भागातलं मी सांगू शकत नाही, पण मी माझ्या भागातलं सांगतो. माझ्याकडे एकही शेतकरी वंचित राहू शकत नाही, कारण की मी अशी टीम बिल्ड केलेली. समोरून मला जेव्हा कळतं वेंडर सिलेक्शन मध्ये कंपनी येणार आहे, 1 दिवस अगोदर कळतं. ओके. त्यावेळेस मी 20-25 पोरं घेऊन ना प्रत्येकाला 10 शेतकरी देतो. 300-350 शेतकरी. तुम्हाला इकडे सर प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधी माहिती आहेत का, म्हणजे जेणेकरून आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकाल? नाही. हॅलो बसले साहेब, तुमचं ज्या वेळेस सिलेक्शन, तुम्हाला ज्या वेळेस वरून हे येतं ना की उद्या वेंडर सुटणार आहेत म्हणून, म्हणजे ते खास ओसवालचं सुटत नाही, ऑल सगळ्या कंपन्यांचं संघ सुटतं. तुम्ही आजू म्हणजे तुमच्या एकट्या कंपनीचं सुटत नाही कधी. आता समजा ऐकून घ्या, माझ्या जर तालुक्यामध्ये 300-350च्या पुढे जर कंझ्युमर असले तर मी स्वतः आणू शकतो कंपनी पोल्ट्रीवरती. त्यामध्ये सायन्स रॉकेट नाहीये. नाही तसं नाही करता येत. तसं करता येत नाही, तसं करताही येत नाही. तुम्ही नाही अजून म्हणजे तुम्ही माहिती पूर्ण घेतलेली नाही. तसं करता येत नाही. हे ज्या वेळेस आहे ना वरून कोटा शासनाचा सुटतो का, त्यावेळेस जेवढ्या कंपन्या आहेत 41 आता आपल्या पोर्टलला दिसतात, ज्यावेळेस तिकडून शासनाने ज्यावेळेस कोटा सोडला जातो का, त्यावेळेस सगळ्या कंपन्या संघच सुटल्यात. म्हणजे तुमचा ओसवालचा सुटला ना म्हणजे सगळ्या सुटल्या त्याच्या संघ. त्यावेळेस तुम्ही जर ग्रुपवर टाकलं ना तर सगळ्यांचं संघच चालू होणार ती. म्हणजे असं नाही की ओसवालचं तुम्हाला मेसेज केलाय म्हणजे तुमच्या कंपनी फक्त तुमच्या पुरतं सांगितलं की आपला उद्या कोटा सुटणार आहे, पण त्या कोट्या संघ आहे ना इतर कंपन्या सुटतात. असं नाही, शासन तुमची एकच कंपनी सोडित नाही कधी. त्या सोडताना ज्या काही 41 कंपन्या सगळ्या सोडल्या जातात संघच. माझ्या हातात काय आहे ते सांगतो तुम्हाला. जेव्हा 300-350 कंझ्युमर असतील तेव्हा ऑलरेडी ओसवालनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला असतं. मी त्यांना कन्व्हिन्स केलं की सर एवढे ह्यामध्ये 300-350 शेतकरी आहेत, एवढे सिलेक्शन करायचं. वेळ सांगतात त्या वेळेला बरोबर ओसवाल पोर्टलवर यायला पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही सर, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण तुमच्या जिल्ह्यासाठी येणार का सगळी आपल्या ऑल महाराष्ट्रासाठी येणार? तर पोर्टलवरती तुम्हाला सगळीकडे शो होणार, पण असं क्रिटिकल मध्ये सिच्युएशन अशी असणार की फक्त मी माझं म्हणजे लवकरात लवकर माझे 300-350 शेतकरी करून लगेच ड्रॉप करू शकतो. नाही मग हो ना, तेच म्हणतो मी. जर तुम्ही कंपनी समजा तुम्हाला माहित झालं की कंपनी येणार आहे, तर ऍट अ टाइम सगळीकडे ती कंपनी येणार बरोबर जिल्ह्यासाठी? 100%. हा, मग त्यावेळेत आपण निवडू शकतो ना, हा आपला इथं प्रश्न सुटतोय ना. हा, मग माझं तेच म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या पुरतं म्हणजे एजंट, आता तुम्ही भोसले साहेब तुम्ही एजंट आहे, म्हणजे आता मी बोलतोय म्हणून राग येऊन नका देऊ. तर मी इतकं हसतोय म्हणजे त्याचं कारण ते आहे की तुम्ही काय करताय, ज्या वेळेस कंपनी सुटते का तुम्ही एजंट लोक, तुम्ही तुमचं बघताय. तुम्ही जे 10 पोरं निवडलेत का, तुम्ही काय बघताय की तुम्ही तुमची लोक बघताय. म्हणजे तुम्ही जे काय इतर लोकांना कळवलं पाहिजे का, ते का कळवित नाही, ते पोर्टल जाम होऊ नये म्हणून साठी तुम्ही कळवित नाही. तुम्ही कळवायला पाहिजे जेणेकरून बाकीच्यांचा फायदा होईल. मला काय म्हणायचंय की आता समजा कोटा येणार आहे हे भोसले साहेबाला माहित झालं,
त्यांचे समजा काही शेतकरी त्यांना ते कोटा निवडून देणार आहेत, पण त्याच वेळेमध्ये इतर शेतकरी बांधव सुद्धा सर्च करणारे असतील तर त्याच्यामध्ये जर त्यांनी निवडले तर ते निवडू शकतात ना भोसले हो साहेब. हो 100% मग तिथं आपल्याला चान्स आहे ना, भोसले साहेबांनी निवडू द्या ना किती, पण आपल्याला ते नाही, भोसले साहेब त्यांच्या जिल्ह्याची निवडतील. हो मग माझं तेच म्हणणं आहे की त्यांना आल्यानंतर त्यांनी आपल्याला कळवायला पाहिजे. हा, म्हणजे जेवढे करून की त्यांच्या कोटा समजा काय असेल तर त्यांचा होऊन जे शिल्लक उरतील ते इतर शेतकरी बांधव सुद्धा जॉईन होऊ शकतात ना त्याच्यामध्ये ओसवालमध्ये. काय म्हणतो भोसले साहेब? नाही होऊ शकतं ना, 100% होऊ शकतं. हा, मग हेच आपल्याला म्हणजे कसं की आता समजा तुम्ही तुमच्या जिल्ह्यासाठी निवडताय तुमच्या आणि असं आहे का कुठली सिस्टीम की जिल्ह्यासाठी एवढा एवढा कोटा असतो का नाही? नाही पोर्टरवरती सगळीकडे कंपनी येते, असं जिल्हा वाईज नाही. बट कन्व्हिन्स करू शकतो कंपनीला की एवढे एवढे कंझ्युमर आहेत आणि यासाठी पोर्टरवरती एवढं आपण हे कन्व्हिन्स करू शकतो. बट असं नाही, काय आता समजा तुम्ही सर ओसवालसाठी काम करताय तर कंपनी ओसवालची जर निवडायची असेल तर तुम्हाला फायदा आहे ना त्याच्यामध्ये. मग तुम्ही जेवढे आम्ही रेफर करू की सर एवढे एवढे आपल्याकडे कोटा आपल्याला ओसवालचं पंप निवडणार आहेत, त्यावेळेस तुम्ही सांगू शकता ना की सर आमच्याकडं 10 आहेत, बीडमध्ये 10 आहेत, अशी मिळून तुम्ही सांगू शकता ना की ओसवाल निवडण्यासाठी तुम्ही एवढ्या जागा सोडा. नाही तसं नाही सर. बाहेर तुमचे आता ते तालुक्या रोटो एखाद्या रोटो सॉल्वचं करू शकतो बघा. हम्म, हम्म, हम्म. ओसवाल नाही ऐका ना भोसले साहेब, मला काय म्हणायचं ऐका की, मला काय म्हणायचे आता जे काय ज्या कस्टमरच्या तुम्ही जे काही आता ओसवालचे तुम्ही जे इन्स्टॉलेशन करून देणार आहे XYZ तुमच्या तालुक्यासाठी, तर मला काय म्हणायचे त्याचं कमिशन तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा प्रयत्न करताय की आपलं कमिशन जास्त व्हावं म्हणून तुम्ही त्या लोकांना करताय. पण तुम्ही आता समजा XYZ माझं उदाहरण घ्या, मला 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 ओसवालची कंपनी घ्यायची नाही, पण उदाहरण घ्या की मी घेतोय तुमची कंपनी, पण मी जर तुमच्या रेफरने जर घेत असेल तर मी तुम्हाला माझा स्क्रीनशॉट तुम्हाला टाकू शकतो की बाबा मी तुमच्या थ्रू मी घेतलेली, माझा ID तुम्ही वापरून तुम्ही कमिशन माझ्या याचं घेऊ शकता ना. नाही तसं नसतं. जोपर्यंत सिस्टम रन होत नाही तुमच्या शेतामध्ये तोपर्यंत आम्हाला कमिशन भेटत नाही. वेंडर सिलेक्शनचं कमिशन भेटत नाही आम्हाला. नाही सर, मग ऐका ना भोसले साहेब, जर आम्हाला ओसवाल कंपनी निवडायची, ठीक आहे, तर आम्ही तुम्हाला मेसेज करू शकतो ना की सर आम्हाला ओसवाल कंपनी निवडायची, आणि शेतकऱ्याची MK ID सुद्धा आम्ही तुम्हाला शेअर करू शकतो की ज्यांना ओसवाल कंपनी निवडायची. ते बरोबर आहे, बट सर मी माझ्या तालुक्यामध्ये करू शकतो ना. नाही मी काय, हा तसं बरोबर आहे, पण तुम्ही इकडे एरियातल्या एजंटचे नंबर देऊ शकता का नाही? म्हणजे जे कोणत्या, बरं आम्हाला नंबर नका देऊ, त्यांना तरी कळवा की जर तुम्हाला जर पाहिजे असतील ओसवालचे तर टीम आहे आपल्याकडे, आपण तुम्हाला ओसवालचे जे शेतकरी आहेत ते देऊ शकतो. तुम्हाला मी उद्या एखाद्या वेळेस वरून काय माहिती घेऊन तुम्हाला एजंट वगैरे नियर बायचा काय हे प्रोव्हाइड करू शकतो. हा, नाही तसे एजंट आता बरं का भोसले साहेब, आता तसे तर आता वरती आता यांचं ह्या सरांचं नाव काय नो ते माझ्या ध्यानात नाही, पण त्यांनी जी काही वरती पिन केलेली जी लिस्ट टाकली ना 38 लोकांची, 38 कंपन्यांची पेजची, तर त्याच्यामध्ये तर ऑलरेडी प्रत्येक तालुक्याच्या एजंटचा नंबर दिलेलाच आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा माणूस कामच करीत नाही पहिली गोष्ट म्हणजे. हा त्याच्या अंडर त्यांनी ठेवलं तर करू शकतो. आहे ना की मेडा मधले आपल्या ह्याच्यामध्ये की प्रत्येक तालुक्याचे एजंट आहेत, पण ते मला वाटत नाही की ते एजंट असतील, कारण की त्यांच्याकडे कुठलाही माहिती नाही कुठल्याच प्रकारची, फक्त ते सांगतात. बरं का तुम्ही जी लिस्ट टाकलेली आहे का की मला ज्या कंपन्या घ्यायच्यात का, मी त्या सगळ्यांचा संपर्क केलेला आहे. ती लोक आपल्या एरियामध्ये आहेत, आणि जर तुम्ही जर ना डायरेक्ट गुगलला सर्च मारलं ना तर ते नंबर फेक येऊ राहिलेत. म्हणजे त्या नंबरला फोन लावला की तो व्यक्ती म्हणतोय की रॉंग नंबर आहे. बरोबर. पण तुम्ही जी लिस्ट पाठवली का त्या लिस्ट वरचे नंबर एकदम प्रॉपर आहेत. म्हणजे तुम्ही जर स्टार्टिंगचा वरचा नंबर लावला ना तो हेड ऑफिसचा लागतो नंबर, म्हणजे समजा आता पुणे जिल्ह्याच्या स्तरावर लागतो तो नंबर. आणि जर खाली पुणे जिल्हा लिहिलाय ना, खाली ज्या लिस्ट मध्ये नाव खाली पुणे जिल्हा जिथे दिसतोय ना त्या व्यक्तीला जर फोन लावला ना तर तो तालुक्याच्या एरियात काम करणारा माणूस आहे तो, आणि ते फोन उचलतात ती, म्हणजे ते प्रॉपर नंबर आहेत ते. आणि मी त्यांच्या संग संपर्क केला, हे ते 2-3 कस्टमर आपल्या जवळच्या एरिया मधलेच आहेत, त्यामुळे ते प्रॉब्लेम नाही. ते नंबर एकदम प्रॉपर आहेत. तुम्ही जी पिन केलेली यादी सोडलेली आहे ना ते नंबर एकदम प्रॉपर आहेत. आणि तुम्ही जर गुगलला सर्च मारलं ना तर गुगलचे नंबर सगळे फेक येऊ राहिलेत. त्याच्यावर कॉल केला ना की ते डायरेक्ट नंबर आहेत ना हे दुसऱ्या लोकांचेच असतात, ते डायरेक्ट रॉंग नंबर म्हणून सांगतात. म्हणजे ते नंबर चुकीचे आहेत ना, ते फ्रॉड पण असू शकतात, कारण तिथं तर तुम्ही
हो, कारण ते बरोबर आहे, तुम्हाला बरोबर, लालच 100% देऊन ते तुम्हाला ते डायव्हर्ट करून ते हे करू शकतात. त्याच्यामुळे ते तिकडं नका, आपल्या पिन केलेला आता आहे त्याच्यामध्येच आपण हे करू शकतो. हो, त्याच्यामधूनच करा. आणि काल आहे ना, आमचा इकडे एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर एक मेसेज आला हम्म. की कंपनी कोणते सांगितले काय नो, त्या कंपनीच्या सर्व्हेसाठी ह्या नंबरवरून तुम्हाला जर फोन आला तर त्या नंबरवरून मी स्वतः तुमचा सर्व्हे करायला येणार आहे हम्म. आणि चार्जेस 2,000 रुपये लागतील असं त्यांनी मेसेज केला होता. हम्म. हम्म. तर त्या नंबरवर संपर्क केला का तर ते नंबर फ्रॉड निघला. म्हणजे जो आमच्या जवळचा एजंट आहे का, हम्म. हम्म. तो म्हणला की हा माणूस सर्व्हेसाठी नाहीये. मग त्याच्यानंतर मग आम्ही MSCB ला फोन केला की बुवा असा असा मेसेज आलाय. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्यो माणूस आमच्या डिपार्टमेंट मध्ये नाहीये हम्म. आणि हा येऊ शकत नाही, हा फ्रॉड नंबर आहे. तेव्हा आम्हाला कळालं की आमच्याकडे कोणता माणूस येणार आहे. त्या तसा मेसेज आला होता की हा नंबरवरून फोन आला तर त्या जागी मी येतोय म्हणून, असं म्हणजे त्यांनी हा नंबरवाला माणूस येईन असा मेसेज केला होता. नाही, म्हणजे ऐका ना याच्यामध्ये सर, काय काय झालंय, माहितीये आता का फसवायचं पण. पाटील साहेब, आपण समजा आपले 2-3 खेडे, त्या 2-3 खेड्यासाठी एक लाईनमॅन नेमलेला असतो, बरोबर, आणि ते लाईनमॅन हो, आपल्या सगळ्याच्या ओळखीचा असतो आणि त्याच लाईनमॅनच्या पोर्टलला हे तुमचं जे सोलारचं आहे ना तिथेच जातो ते. बरोबर आहे. हा, कारण आपल्या बिना ओळखीच्या तुम्हाला तर जे तुम्ही सर्वेला जो लाईनमॅन येणार आहे तो 2-4 गावाच्या पलीकडे तर येणार नाही. जे नेमलेले आहेत बरोबर तुमच्या गावाला 2-4 जे लाईनमॅन आहेत त्यांच्याकडेच जातो ते, दुसऱ्याकडे जातच बरोबर, नाही. 100% बरोबर आहे ते. हम्म. मग आता काल आम्ही जे संपर्क केला का, हम्म. तर ते म्हणले तुम्हाला मेसेज आलाय, पण म्हणले आमच्या सिस्टीमला म्हणजे त्यांच्या मोबाईल मध्ये त्यांची आपली नाव सेव्ह होत नव्हती. हम्म. हम्म. त्यामुळे म्हणली 1-2 दिवस जाऊ दे, म्हणली तुमची नावं आली की तुमचा सर्वे करायला आम्ही येतो म्हणून, असं त्यांनी आपल्याला डायरेक्ट स्पष्ट सांगितलं. बरोबर बरोबर. हा विषय. मग बघा भोसले साहेब, तुमच्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. कारण आहे ओसवाल नामांकित बी कंपनी आहे आणि शेतकरी बांधव पण आहेत, आणि जर तुमचा तुम्ही कंपनीचा फायदा होत असेल तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या सहकार्याला बोलून प्रत्येक जिल्ह्याचे जर कॉन्टॅक्ट नंबर जर आम्हाला दिले तर आम्ही नक्की शेतकऱ्यापर्यंत ते कोटा कधी येणार हे आम्ही त्यांना सांगू. मी कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो, पण ते तुम्हाला सांगेल का नाही मी हे नाही सांगू शकत, कारण की मी इकडल्या माझ्या तालुक्यामध्ये एकही शेतकरी वंचित ठेवू शकत नाही. तर ओसवाल कसं आहे कंपनी? काय झालं? ओसवाल कशी कंपनी आहे? कशी कंपनी म्हणजे? म्हणजे चांगली आहे का कशी? नाही नाही सर, चांगली ओसवाल कंपनी. मी आता रविवारी त्याचा एक व्हिडिओ टाकतो तुम्हाला ते बघून नक्कीच आवडेल की ओसवाल कंपनीचं इन्स्टॉलेशन आणि क्वालिटी कशी येते. असं का? आणि आपण काही कुठल्याच कंपनीचं एजंट वगैरे नाही आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला जी कंपनी चांगली आहे, जे जाऊन आपण बघितली तेच सांगतोय. जी कंपनी आपण बघितली नाही पण चांगली ते सुद्धा आपण सांगितली नाही की बाबा ही चांगली आहे म्हणून. कारण मी धन्यवाद सर. ओसवाल कंपनी कशामुळे म्हटलं की मी येताना बघितली काल आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवणार आहे, कारण की क्वालिटी खूप मला आवडली त्याची. म्हणून तर भोसले साहेबाला म्हटले की तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला शेअर करा. हॅलो. हा बोला नाही, बोला. ते कसं आहे माहितीये का, आता ते भोसले साहेबांचे पण चुकी नाहीये. हम्म. ते काय झाले, आता समजा ते वासवालचं काम करतात. बरोबर. तुमचं बोलणं झालं सर? हॅलो. तर हॅलो. त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे, वासवालचा किंवा कोणतीही कंपनी झाली ना, याचा कोठा एक लिमिट मध्ये येतो. म्हणजे मी 1 लाख म्हणलो म्हणजे सगळा कोठा 1 लाख हा वासवालचा येणार असातला भाग नाही ना. बरोबर आहे. वासवालचे आले तर वासवालचे 2,000 येऊ शकतात, 3,000 येऊ शकतात. अशा पद्धतीत कोठा येणार आहे ना. नाही, त्यांची पण चुकी भोसले नाहीये. साहेबाला माहित असेल ना की कोटा कितीचा येणार आहे. त्यावेळी जर समजा भोसले साहेबाचे त्याच्यामध्ये कमी जर शेतकरी असतील तर ते आपल्याला कळू शकतात बाबा एवढा कोटा शिल्लक नाही नाही आहे. नाही नाही, आता तो विषय कसं आहे, भोसले साहेबांसारखे भोसले साहेब समजा कोणत्या गावाचे म्हणले त्या गावात त्या तालुक्याचे समजा ते आहेत, तर असे नाही ना की तालुके भरपूर आहेत ना, त्यांच्यासारखे त्यांच्या वरिष्ठ ते दुसऱ्यांना पण फोन करून सांगणार आहे ना की आपली कंपनी येणार आहे म्हणून. बरोबर. मग त्यांना सांगितलं म्हणजे दुसऱ्या तालुक्यातल्या एजंटला ते फोन करून सांगणारच आहेत ना की आपली कंपनी आज येणार आहे म्हणून. नाही आपल्याला काय म्हणायचं माहितीये का की कंपनी आली ना, आपण त्यांना म्हणजे जे शेतकऱ्याचे ते नावं घेणार आहेत, समजा की आपल्याकडे 10 शेतकरी ओसवालचे एजंटने हे केले तर त्या 10 मध्ये आपण एखादा 11 टाकू शकतो की आपण त्यांना सांगू शकतो ना की तुम्हाला कंपनी येणार आहे. जसं आता की भोसले साहेब म्हणले की माझ्या एरियातला एक बी मी वंचित राहू देणार नाही. मग तसं जसं की आपल्याकडच्या विभागामध्ये आपण त्यांनाच काय असेल ते त्यांचं बोलणं करून तुम्ही सुद्धा इकडे एखादं म्हणजे एकही शेतकरी वंचित राहू दे नका असं काहीतरी करा. जसं तुम्ही तुमच्या प्रक्रियेनं निवडताय धाराशिव समजा तुमच्या साईडला, त्याच प्रक्रियेतून तुम्ही इकडे पण निवडा.
नाही नाही बरोबर आहे ते बरं का. ते भोसले साहेबांची चुकी नाही ती, त्यांचं पण एक दृष्टीने बरोबर आहे. जो कोटा लिमिट येतोय अख्ख्या जिल्ह्यामधून जिल्ह्यात येणार आहे, त्यामुळे ते काय होतंय ते कोटा लिमिट आहे ना. म्हणजे समजा जर त्यांचा जो तालुका आहे ते निवडताना समजा जर त्यांच्या वाट्याला समजा 50च म्हणजे 50च लोकांचं त्यांचं भागलं, तर इतर तालुक्यांमध्ये पण ते विभागून जाणार आहे ना. म्हणजे त्यांच्यासारखे एजंट गप नाही बसणार ना, ते ज्याच्या त्याच्या तालुक्याचं करणारच आहेत ना. नाही मग तेच म्हणतो ना, ज्यावेळेस ते तालुक्याचं समजा तुमचा एखादा तालुका आहे, तुमच्या तालुक्याचा एजंट आहे, पण तुम्हाला माहित नाही, पण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आपण त्या एजंटला देऊ शकतो ना. तिथं तुमचं वेंडर तुम्ही निवडू शकता ना, असं म्हणतोय मी. समजलं का मी काय म्हणतो ते? आहे पण आता कसं आहे, आता त्याच्यात एक प्रॉब्लेम असा आहे की ते आता एजंट लोक का सांगणार नाही माहितीये का, तर आल्याच्या नंतर साईटवर तर सगळी गोळाच होणार लोक, असं होणार त्याच्यामध्ये. नाही मी काय म्हणतो सर, ऐका ना, की आपल्याला मला समजा मला ओसवाल कंपनी निवडायची, पण माझ्याकडे कुठला सोर्स नाही, मला माहित नाही. पण तुम्ही एजंट आहेत, तुम्ही माझ्या तालुक्याला काम करताय, पण मी तुमच्याकडे येऊन तुमचं काय प्रोसेस असेल त्या प्रोसेसनुसार जर तुम्ही इतर शेतकरी बांधवाला कसं निवडून देणार आहेत, त्याच पद्धतीने तुम्ही मला निवडून देऊ शकता ना. नाही देऊ शकत, ते त्यांचा एरिया फिक्स केलेला आहे ना. नाही हो ना. मग समजा त्याच आता माझ्या एरियात असं म्हणतोय की मी माझ्या एरियात तुम्ही काम करायला, ठीक आहे, तर तुम्ही इतर शेतकरी बांधवाचे दुसऱ्या म्हणजे त्या तुमच्याच तालुक्यामधले तुम्ही एजंटचे कसे म्हणजे तुमच्या तालुक्यामधले शेतकऱ्याचे काम करताय, तसं तुम्ही माझं पण काम करू शकता ना, की जे की त्याच तालुक्यामध्ये त्याच शेतकऱ्याला माहित नाही की तुम्ही एजंट आहेत. बरोबर? हो 100% करणार. मग तेच म्हणतोय मी, तसंच म्हणतोय मी. भोसले साहेब याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? जे माझ्या अंडर खाली असेल ते मी 100% करू शकतो. हा ना, मग आता तुम्ही तसं जे म्हटलात, आता तसंच जर आमच्या तालुक्यामध्ये काम करायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल, की तुमच्या पद्धतीने जसं तुम्ही करताय तसं आम्हाला करायचंय. समजा आमच्या एरियामध्ये आम्हाला शेतकऱ्याला पंप द्यायचे, तर ती जी पद्धत तुम्ही जी चालू तुमच्याकडे आहे तसं आमच्या तालुक्यामध्ये करू शकतो का आम्ही, की तुमच्या एजंट? तुमच्या तालुक्यामध्ये सर जे एजंट लोक आहेत, म्हणजे एजंट लोक आणि सगळ्यात वरी सिस्टम रन एक्झिक्युटिव्ह म्हणून असतो कंपनीचा प्रतिनिधी, त्यावरती अवलंबून आहे सर. त्याने जर समक्ष जर स्वतःहून जर त्याला काम करण्याचे जर हे असेल किंवा त्याला शेतकऱ्याची जर ओढ असेल, तर ते एकही शेतकरी वंचित राहू देणार नाही. त्याला शेतकऱ्याची वड असणारच आहे, कारण त्यांना पण कमिशन मिळते ना. एका शेतकऱ्याला एक पॅनल दिला म्हणजे एक मोटर जोडली म्हणजे त्याला त्याच्या मागे कमिशन मिळतंच ना. मग जे कमिशन तिकडे असेल तर आपण इकडे पण ज्या तालुक्यात सुद्धा देऊ शकतो ना. आता समजा तुम्ही जसं तिकडे काम करता तसं तुम्ही आमच्या पण तालुक्यात काम करायला जे एजंट आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता ना की अशा शेतकरी आहेत त्यांना तुम्ही निवडून द्या म्हणून. नाही, ते माझ्या अंडर खाली नाहीये तसं, पण ते मला नीट बोलत पण नाहीत असं विषय असा आहे. मला काय करायचंय, तुमचं बघा असं बोलतात. त्या अंडर खाली तेवढं तुम्ही बघा म्हणजे असं. मी तुम्हाला हे पण माझ्या अंडर खाली प्रोटोसोल त्यांचं एखाद दिवस सांगू शकतो. जे माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काही असू द्या, मी ते अंडर खाली कव्हर करू शकतो, बट ते तुमच्या भागामध्ये मी नाही करू शकत. बरोबर. नाही तुम्ही करू शकत नाहीत मान्य, पण काहीतरी पर्यायी मार्ग म्हणजे आम्हाला सांगा, जेणेकरून आम्हाला पण थोडस शेतकऱ्यांना मदत करता यावी. पर्याय मार्ग सर असाच आहे की असं जसं मी आता स्वतः काम करतो तसं त्यांनी पण करायला पाहिजे, तेव्हाच मार्ग निघू शकेल ना. नाही आता समजा ते पण कामच करतायत ना की, पण आपल्याला माहित होत नाही हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की आम्हाला एजंट जे कंपनी कधी येणार आहे हाच प्रश्नाचं उत्तरच भेटत नाही. ते माहिती देणं एजंटचं काम आहे ना सर तुम्हाला. ते माहितीच होऊ देत नाही तर मी काय करू शकतो सांगा. तर माझं काम आहे, मी माहिती देतो, वंचित राहू देत नाही, माझं वेंडर्स करून घेतो मी सगळ्यांचं. आणि एजंटच्या व्यतिरिक्त दुसरं काही ऑप्शन आहे का जे की आपण कंपनीला संपर्क करून डायरेक्टली हे करू शकतो? नाही, एकच असतो सिस्टम रन एक्झिक्युटिव्ह म्हणून असतो, खाली इन्स्टॉलर असतात. मग तेच जे पीडीएफ दिली ना आम्ही, तेच कॉन्टॅक्ट नंबर आहेत मग आमच्याकडे की जे तुम्ही म्हणताय तसं. हा याचं काय झालंय, सिस्टीम रन एकच आहे, तिकडून एकदा क्लिक झालं ना सगळ्यांचा कोटा संगच सुटतोय. सिस्टीम रन मध्ये हाच बेस आहे फक्त. तिकडून क्लिक केलं की सगळ्यांना वन टाइम मेसेज म्हणजे
सगळ्यांचं साईट चालू होती या. आता ज्याच्यात हाजीर तो वजीर हा प्रकार आहे याच्यात आता. आता कसं माहितीये का, आता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सिस्टम रन एक्झिक्युटिव्ह म्हणजे मी. आता आपल्याकडे कसे 3-4 खेड्यामध्ये एक 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 इन्स्टॉलर आहेत प्रत्येकाला. त्यांना सगळ्याला फोन लावून जातो की एवढ्या एवढ्या तारखेला कंपनी येणार आणि एवढ्या एवढ्या तारखेला प्रत्येकाचं सिलेक्शन व्हायला पाहिजे. ते बरोबर सर कंपनी फक्त पोर्टलवरती 2 मिनिटात करून घेतात लवकर. नितीन दादा मी काय म्हणतो, आपल्याला जे डीलर आहेत त्यांचा नंबर भेटू शकतो का? नाही, डीलरचा नंबर आहे ना, आपलं जे पिन केलेलं ना ते सगळे डीलरचेच नंबर आहेत आपल्याला, जे आहेत एजंट लोकांचेच नंबर. त्यांचे नंबर आहे ना, ते चुकीचे लागतायत सर. नाही नाही, ऐका ना, जे तुम्ही लिस्ट आहे ना त्या लिस्ट मध्ये एक जे आहे ते ऑफिसचा मेन ऑफिसचा नंबर आहे आणि जे आहे ते तालुका लेवलचा जिल्हा लेवलचा नंबर आहे. ते डायरेक्टली तुम्ही ते दोन्हीपैकी वरच्या ऑफिस वाल्यांचा फोन आपण जर लावलं त्यांना तर ते नंबर देऊ शकता का आपल्याला? आपण ट्राय करू शकतो त्यांना विचारून. ठीक आहे, नंबर सापडतो. बघूया, आपण प्रयत्न तर करूया की एखादा एजंट जर आपल्याला भेटला कुठल्या बी कंपन्याचे जे की आपल्याला जे शेतकरी बांधव निवडणार आहेत तर खूप चांगलं होईल. बघूया, प्रयत्न तर करूया, सुरुवात तर केली आहे. भोसले साहेबांसारखा जरी आपल्याला एखादा भेटला का आपल्या तालुक्यामध्ये वगैरे जिल्ह्यामध्ये तर खूप छान होऊन जाईल. चालतंय, आपण बोलूया नंतर. पाटील साहेब चालतंय मग काय. हो हो चालतंय. मग मीटिंग संपली म्हणून असं करायची. काय म्हटलं? मीटिंग संपली म्हणून असं खुशीत करायचं. नाही, आपलं काय, आपलं घरचंच आहे, म्हणायला काय प्रॉब्लेम नाही. आपण जेव्हा आणि पण याच्यामध्ये काय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फक्त 30 जणच ऍड होत आहेत, म्हणून मी ती मीटिंग ची लिंक टाकली होती जेणेकरून की एकदाच सगळे येतील. पण ते तसं नाही झालं, हे डायरेक्टली व्हॉट्सअपला 30 जण येत आहेत. मग एक काम करावं लागेल आपल्याला नेक्स्ट टाइम की ज्यांना मीटिंग जॉईन व्हायची ना त्यांनी डायरेक्टली आपल्याला पर्सनली किंवा मेसेज करून त्यांना डायरेक्ट मीटिंगमध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल की. हा, आधी मेसेज करावं लागेल, ह्या तारखेला आपल्याला मीटिंग घ्यायची वगैरे. आणि म्हणजे डायरेक्टली नाही तर काय माहितीये का, ते सेटिंग मध्ये ना 30 जणांचं आपल्याला लिस्ट येते की तुम्हाला कुठल्या कुठल्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल डायरेक्टली करायचं तसं नाव येते. आता काय केलं मी, रॅन्डम सिलेक्ट ऑल केले, त्याच्यामध्ये स्टार्टिंगचे 30 लोक आलेत तर त्याच्यामधले 7-8 जणांनी जॉईन केले. मग चालतंय ना, परतच्या वेळेस काय करा, 2 मीटिंग घेता येईल आपल्याला, त्या पद्धतीत नियोजन लावा. आपल्या ग्रुपमध्ये जे काय आहे ना 300-350 लोक सगळे कनेक्ट करू शकतो, काय प्रॉब्लेम येणार नाही त्याला, सगळे कनेक्ट होणार त्याच्यामध्ये. फक्त त्याला आधी 2 मीटिंग करायची असेल ना तर आधी 2 मीटिंग आयडी करून येणार किंवा आपल्या ग्रुपवर सोडावं लागेल. बरोबर बरोबर. नंतर एक त्याला एक म्हणजे पासवर्ड दिला जातो. नाही नाही, ऐका ना पाटील साहेब, पासवर्डची सुद्धा गरज नाहीये. डायरेक्ट आता मी जसं मग मीटिंगची लिंक केली ना विदाऊट पासवर्डची होती, डायरेक्टली तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक वरती. ठीक आहे ना, तसं केलं तरी चालेल ना. म्हणजे ऍट अ टाइम तुम्हाला एकदाच सगळे 300 लोक आपण जॉईन होऊ शकतो. हो बरोबर आहे ना, जमतं तसं केलं चालतंय. आपण नेक्स्ट टाइम तसंच करूया प्लॅनिंग. म्हणजे काय होतंय, आता आपण किती 30 जण आहे म्हणताय तुम्ही ना? हा, 30 जणांमधले 8 जणांनी जॉईन केले. 30 जणांमधले 8 जणांनी त्याच्यात 3च जण बोलतायत. बरोबर आहे, आपणच बोलतोय ना, मग बाकीच्यांपर्यंत संभाषण जाईना आणि बाकीच्यांचं काय. आणि जे आहे ते ज्यांना जॉईन व्हायचे त्यांना जॉईन होता येणार आणि जे आहेत त्यांना बोलता येईना. आपण ज्याला आपल्याला जेवढं माहिती आहे समोरच्याला आपण सांगू राहिलोय. बरोबर बरोबर. पुढच्याला जी माहिती पाहिजे तो व्यक्ती त्याच्यात नाही, असा विषय झाला. नाही, याच्यामध्ये काय तुम्हाला काय परीक्षा वगैरे काय आहे का की जेवढं भेला डायरेक्टली तुम्ही तुमचं बोलू शकता ना, की स्पष्ट आपलं जसं की आपण घरी बोलतो तसं बोलू शकता, काय प्रॉब्लेम नाही ना. आता बघा, मी 1 किलोमीटर चालत आलोय, 1 किलोमीटर परत घरी आलो, पण मी कॅमेरा चालू ठेवलाय ना. मी एक शेतकरी म्हणून त्या पद्धतीने बोलतो. बरोबर बरोबर. आता मी चालू मीटिंग झाल्यापासून मी आज माझा कॅमेरा बंद नाही केला. बरोबर बरोबर बरोबर. समोरच्या व्यक्तीला पण कळत नाही हा व्यक्ती कोण आहे बा, बरोबर बोलतोय काय ती समोरच्या व्यक्तीला पण कळत नाही. बरोबर. बघू पाटील साहेब, आता आपण नेक्स्ट टाइम करूया, सगळ्यालाच जॉईन होण्यासाठी प्रयत्न करूया. जे राहिले त्यांना बी जॉईन होण्याचा प्रयत्न करूया. डायरेक्टली एक मीटिंग झोची किंवा गुगलची मीटिंग करून फ्री म्हणजे डायरेक्टली जॉईन होण्यासाठी तिथं सगळ्यांसाठी ओपन करूया फ्री प्लॅटफॉर्म. जसं आता व्हॉट्सअपला आपण ओपन केलाय सगळ्याला, आणि जेवढं होईल तेवढं ज्यांनी मेसेज टाकतायत फेक त्यांना 1-2दा सांगूया आपण. जर नाहीच ऐकत तर मग बघूया काहीतरी ऍक्शन घेऊया. मग काय एकामुळे सगळ्याच मन डायव्हर्ट होतंय, बाकी काय.
हो हो बरोबर. चालते पाटील साहेब, भेटू हॅलो. मग लगेच. ओके सर. हो. हॅलो. हा बोला की. नितीन सर नमस्ते सर. नमस्ते, बोला ना. सर मी रात्री एक फोटो टाकला होता हा हा. की माझा सर्वे झाला नाही सर बरं का. आणि लाईन मध्ये एकटे चालते त्याने 2,000 रुपये घेतले माझ्याकडून सर्वे करायचे. हा हा. सर्वे करून कमीत कमी समजा सर बहुतेक 20 दिवस झाले बरं का. अप्रूव्ह झाला का सर्वे? हो ते दाखवते सर, पण मग ते पुढं प्रोसिजर काहीच दाखवत नाही बा. नाही नाही, तुम्ही कंपनी निवडल्यानंतर सर्वे केलाय का आधी केलाय? हो कंपनी निवडल्यानंतर सर्वे केलाय. मग काय तुम्हाला जर अप्रूव्ह झाला असेल डायरेक्ट वर्क ऑर्डर येऊन जाईल तुम्हाला डायरेक्टली. मी सर चेक केलं तर संयुक्त सर्वेक्षण अहवाल मंजूर दाखवलं सर. मग झालंय तुमचं ना? झालंय का? हो तुमचं झालेलं आहे ना. मग तुम्हाला आता डायरेक्ट ज्या वेळेस हे त्यावेळेस तुम्हाला कंपनीचा फोन येईल की बाबा कसं काय तुमचं हेड बीड ते विचारतात वाटते त्याच्यामध्ये ना, तुम्हाला किती खोली, तुमच्या बोरची खोली किती आहे, काय आहे, तुम्हाला हे बाकीचं तुम्हाला जसं लागतंय ना. आता तुमचं 3 HP असलं तर तुम्हाला हेड कितीचं लागतं ते विचारलं जातं. 70 पर्यंत काही कंपन्या, मी काल मेसेज केलता तर मी 70 पर्यंत मला माहिती होतं, पण एक जण कोणतरी मेसेज केलता की हेड 80 पर्यंत 100 पर्यंत देतात म्हणून. ते 100 पर्यंत मला मी ते लाईन मध्ये एक ओळखीचे होते बरं का, ते जे सर्वे करायला होते का. हा तर त्यांच्याकडून त्यांनी सर्वे केला तर ते फोटो मागून घेतला होता. तर मी तो रात्री टाकला सर आपल्या ग्रुपवर. फोटो जिथं डायरेक्ट घेतला असतं तरी चाललं असतं तुम्ही ना. 2,000 त्यांना दिलंच होतं ना तुम्ही. आणि पैसे देऊन तुम्हाला 2,000 डायरेक्ट फोटो दिलतं मागून म्हणजे तुम्ही सर्वे डायरेक्ट झाला का? स्क्रीनशॉट घ्यायचा होता ना. काय म्हणले सर? म्हणलं सर्वे झाला ना तुमचा. हो. वायरमॅननी तर 2,000 घेतले. हो. म्हणजे आता तो वायरमॅन तुमच्या खिशात आला होता. हा. मग तुम्ही त्याला त्यावेळेसच का नाही म्हणले की बाबा मला त्याचा स्क्रीनशॉट द्या म्हणून? तेव्हा सर ते आपलं काही माहित नव्हतं. मी सर कंपनी निवड. आता तसं बघितलं तर शेतकऱ्याची चुकी ही. एकतर सर्वेवाल्याला पैसे द्यायचे नसतात. पण आता कसं झालंय, आता तुम्ही दिलं म्हणून मला देणं बाकी. पण आता तुम्ही दिलं पैसे, पण आता तो वायरमॅन तुमच्या खिशात आलेला आहे आता. म्हणजे त्याला काय चळवळ करायला जागा नाही. तुम्ही त्या टाइम त्याला म्हणले असते ना की मला स्क्रीनशॉट द्या म्हणून, त्याला द्यावाच लागला असता. बरोबर. पैसे घेतल्यावर तुम्हाला स्क्रीनशॉट देणं बंधनकारक आहे. आपण मागून घेऊ शकतो ना, साहेब माझा सर्वे अप्रूव्ह झाला की ते मला फोटो पाठवा. हो लगेच देणार ना तो, कारण ते आता तो आपल्या खिशातच आलेला आहे थोडक्यात ना. सर मी आपल्या ग्रुपला जॉईन होऊन 8 दिवस झाले बघ सर. बर ओके ओके. हा तर मग मी ते माहिती ते वाचलं. आता मी माझ्या आईच्या नावाने एक सौर आणलंय. मी शक्ती कंपनीचा 5 केला सर बरं का. ओके ओके. हा शक्ती कंपनी. तर मी ते लाईन मला फोन करतो आता बाबा माझा सर्वे करायला. सर्वे तो आता 15 दिवस झाले स्टार्टच आपलं येणारच नाही. ते ऍपच बंद आहे, ऍपच चलत नाही. नाही सर, ते पैशामुळे ते बंद होते ऍप. आता तुम्ही पैसे दिल्यावर कशी चालू झाली? हा आणि कमी कमी सर आमच्या गावातले 50 ते 60 व्यक्तीच बाकी सर्वे करा. नाही सर, काय माहितीये का, किती बी काय केलं ना तरी तुमचे डॉक्युमेंट किती पण बरोबर असू द्या, जर त्याला रिजेक्ट करायचं असलं ना ते क्षुल्लक कारण सांगून तुमचं साईट वरती रिजेक्ट करून जातो. आणि हे पहिली स्टेज म्हणजे ना, पहिली स्टेज ही वायरमॅनची. वायरमॅनने एकदा कुटाणा केला ना की तुमचा कार्यक्रमच लागला. मग नाही, मी म्हणून तर म्हणलं ना, सकाळी ग्रुपवरती टाकलं होतं गपचिप वायरमॅनला पैसे देताना व्हिडिओ करा समोरासमोर किंवा फोनवरती रेकॉर्डिंग करा. पंप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला ग्रुपवरती युट्यूबला टाका पुन्हा. नाही ते कसं होते, तसं करायचं काय एवढं हे नाही. पण ते कसं होते, आता तुम्ही करसान त्याच्यामुळं बाकीच्यांना नडतं ते पुढं. नाही पण भीती बी झाली पाहिजे ना की बाबा शेतकरी असे पण करू शकतात म्हणून. नाही ते कसं होतं माहितीये का, आता व्हिडिओ शूटिंग कोण करू शकतो बुवा. आता तुमच्या जर जे काय बोर आहे त्याच्या जवळपास जर वायर असेल किंवा खांब असेल एखादा, बरोबर, तर तुमचं रिजेक्ट केलं जरी तुम्ही त्याला पैसे दिले असले तरी, रिजेक्ट जरी केलं त्यांनी की बाबा तुम्ही नाही दिलं आणि रिजेक्ट दिलं तुम्ही त्याला बोलले,
तर तो डायरेक्ट तुमच्या ऑप्शन घेऊ शकतो, कारण तुमचे पोल दिसतात, सगळे दिसतात. बरोबर, त्याला कारण भरपूर आहेत ना, त्यामुळं आपण तसं करू शकत नाही, कारण एकामुळं काय होणार माहितीये का, आता आपलं सगळेच आता म्हणजे तुम्हाला तुम्हाला सोलर लागते, पण आजपर्यंत तुम्ही काय बोर मध्ये काय मोटर टाकलेली नाही का? बरोबर बरोबर चालवलेच आहे ना तुमचं, चालूच आहे ना तुमचं, बरोबर का बंद आहे तुमचं? ज्या दिवशी बोर मारतोय माणूस, त्याच्या दुसऱ्या दिवशी माणूस बोर मध्ये मोटर टाकतोय ना, XYZ कुणी असो, बरोबर बरोबर म्हणजे त्याचं चालूच आहे ना. म्हणजे बोर आहे म्हणजे त्याने काय मारलाय, म्हणजे त्याने काय नुसतं शोला मारलेला आहे का ती वाट बघणार आहे की माझ्यापर्यंत आम्हाला सोलर येणार आहे मग मी त्याच्यात मोटर टाकणार आहे, असं नाहीये ना. बरोबर आहे. हा रोल आहे त्याच्यामध्ये. सर माझ्या मित्रा 5 HP आहेत, त्यांनी हजार रुपये दिले लाईन म्हणला बरं का. हा तर लगेच आज त्याला लाईन म्हणता फोन आला, बाबा तुझं रिजेक्ट झालं, आणखीन 1000 रुपये लागेल म्हणून. आता काय बोला, सांगा पाटील साहेब, सांगा उत्तर सांगा. नाही आता ते कसं आहे, त्याच्यापाशी अशा गोष्टींना पर्याय नाही. आजचा विषय सर हा. आजचाच विषय का? हा आजचा विषय फक्त काय आलं, 8 दिवस झाले सर्वे करून 1000 रुपये दिले. 5 HP मोटर होती 70 HP बोर मध्ये. आणि हा आणि आज काय म्हणे, बाबा तुमच्या तिथं बोर पशी खंबे म्हणे जवळपास, त्याच्यामुळे रिजेक्ट झाला. फोटो मध्ये ते खंबे आले म्हणून रिजेक्ट झालं. मग मग ते कसं आहे, मग ते खांबे आहेत ना, त्याला रूल माहिती नाहीत का? जो सर्वेला आलाय ना, त्याला रूल माहिती आहेत ना सगळे. त्याच्यामध्ये फोटो काढताना खांब नाही आले पाहिजे, किंवा एखादी वायर दिसली नाही पाहिजे, हे त्याला माहिती आहेत ना सगळ्या गोष्टी. सर तर मग मी फोटो काढ वेळेस तिथून मी ते स्क्रीनशॉट घेतला बरं का. जे लाईनमॅन सर्वे करायला होता मित्राच्या शेतात, हा तर सर्वे झालं, मी स्क्रीनशॉट घेतला होता. ते त्या ऍप मध्ये माहिती भरताना त्या फोटो मध्ये त्याचं खंबे काही आलेलं नाही सर. आणि मग त्याकरताच मी आता म्हणलं नाही का, की त्यांनी ज्या वेळेस अपलोड करीन ना, त्यावेळेस त्याच्याकडून तो स्क्रीनशॉट घ्यायचा आपण, म्हणजे जेणेकरून आपल्यापर्यंत पण प्रूफ राहतोय ना की त्यांनी काय केले काय नाही. तुम्ही उभे राहिले होते का तिथं बोरपाशी? तुमचा फोटो घेतलाय का बोर संग? हो, एक बोरचा घेतला, एक माझा सोबत बोर सोबत घेतला, आणि आम्ही 3 जण लाईनमन, मी आणि एक शेतातला गडी होता आमचा. असे 3 फोटो घेतले बा. अच्छा. हा मग तसे 3 फोटो लागतातच त्याच्यामध्ये अपलोड करण्यासाठी. हा एक पेशंट बोरचा, एक मी होता माझा एक. आता ते कसं आहे, त्याला कारण झालं, आता त्याला कसं आहे, देऊन टाका. ते काय मागतोय ना, त्याचा आहार मोठा आहे, देऊन टाका. ते सुटका होऊन जाईल तुमची त्याच्यातून. पर्याय नाही. आता कसं आहे, आपण शेतकरी, आपण सांगतोय देऊन टाका, कारण का शेतकरी आता ह्या गोष्टीला वैतागले. एक तर आधी पैसे गुंतून बसले शेतकऱ्याचे, ते आणि काय झाले, आता सगळी त्याच्या मागे पळायला लागलेली, त्यामुळे ते शेतकऱ्याची अजूक चिडचिड याच्यामध्ये वाढायला लागलेली. आणि सर आता माझा विषय काय म्हणजे माझं शेत कमीत कमी 1,500 फूट लांब आहे सर. आणि एका साईडला लाईट गेली आणि दुसऱ्या साईडला माझा बोर पुरली, तर मी 6 ते 7 खांब्याचं आपलं पुढचं वायर हातरले सर शेतातून. बर. हा तर त्याच्यामुळे ते आपलं सोलारची समजा गरज आहे समजा आपल्याला सध्या. नाही तुमचं एवढं लांब आहे म्हणलं, तर तुम्हाला अडचणच नाही यायला पाहिजे तसं बघितलं तर. पण मग सर त्यांनी घेतलं ना आपल्या माझा विचार. 6-7 पोल म्हणजे एक पोल 100 फुटाची रनिंग मधली असते पोलच्या. 100 फुटाच्या पुढे असते, पण कमी नसते. सर आमच्याकडे 150-200 फुटाचा पोल आहे सर. मग तुमची रनिंग भरपूर झाली मग. आणि तेवढ्या लांबीची तुम्ही वायर हातरून आणलेली म्हणताय ना? हो. मग सर तुम्हाला अडचणच नाही यायला पाहिजे. काही बी कारण सांगितलं असतील मग तुम्हाला? हा तर ते म्हणे तुमच्या वडिलांच्या नावानं जुना पोलिस आहे, आणि माझे वडील एक्सपायर होऊन 20 वर्ष झाली सर. नाही ते कारण सांगतात मग, पैसे घेण्यासाठी, दुसरं काही नाही. पैसे लागते त्यांना, देऊन टाका, मोकळं व्हा, ते होऊन जाईल तुमचं लवकर. आता याच्या पलीकडे आपण, तुम्ही नाही दिलं की तुम्हाला ते कव्हर पण लांबीत राहणार घेऊन सर. तर आता मग माझं म्हणणं असं सर, आणखी किती दिवस लागणार सर आपल्या याला? आता काय आपला सौर ऊर्जा यायला सर मटेरियल किती दिवस लागणार अंदाज?
आपलं आता काही माहित नाही सर मला सर त्याच्यातलं. आता सर्वे झाले, तुम्ही वेंडर पण निवडलेले आहे ना. हा, यांचं vendor वेंडर सर्वे वगैरे झालेला, अप्रूव्ह झालेला आहे म्हणतायत ते. अप्रुव्हल झालंय ना तुमचं. ज्या टायमिंगला आहे ना, मग ती फोन करतात तुम्हाला याची लोक, जे काय तुम्ही ज्या कंपनीत हे केलंय का, ती फोन करतात की बाबा तुम्हाला हेड वगैरे काय किती लागते, कंपनीचा एक माणूस तुम्हाला फोन. तसं बघितलं ना, ते सर्वे करताना आहे ना, त्याच्यात उल्लेख केलाय त्यांनी की सर्वे करताना आहे ना कंपनीचा पण माणूस संघ लागतो. हा पण याच्यात यांचा कंपनीचा माणूस कुठे येतो, हा एकटाच सांड येतो हात हलवीत. ते पैसे ते कंपनीवाल्याने पैसे दिले असेल तर ते कशाला येईल, लाईनमॅनला म्हणाल तुझी तू मॅनेज कर. हा, मग असं मग आता त्यो एक लफडा आहे तिथं. तसं मग ते कंपनीचा एक 2000 मेंबर येतात यायला ना, पाहिजे. ते 2000 एक तर त्या कंपनीवाल्याला जात असतील काही आणि लाईनमॅनला काय असतील मग. नाही कंपनीवाल्याला नाही जाणार, ही लाईनमॅन वाल्यालाच राहतात. आणि जे काही कंपनीचं जे काही आता जे काही बसवणार आहे का एजंट कंपनीच्या खाली, ते प्रत्येक आयडीला त्यांना त्याच्या मागे काहीतरी त्यांचं कमिशन ठरलेलं असतं. ओके. असं असतं त्याचं. म्हणजे एक आयडी त्यांचा बसवला ना, समजा मला एक बसवला त्या एजंटनी, त्याच्या मागे त्याला ते कमिशन मिळतं. म्हणजे त्याने जर एक दिवसात जर 2-3 गावामध्ये जर 4-5 जर सोलर बसवली, तर त्याचं त्याला कमिशन मिळतं. म्हणून तर एजंट जास्त पुढं करतात ना, की बुवा आमच्या ह्या कंपनीचं घ्या, आमच्या त्या कंपनीचं घ्या. ओके. हा रोल आहे त्याच्यामध्ये. चला भेटू मग पाटील साहेब. चला ठीक आहे, ओके, सर चालतं. हॅलो हा बोला की. सर, सर्वे झाल्याच्या बाद 2-3 महिने लागतील सर मटेरियलला. म्हणजे मी ते आपलं जे कॉन्ट्रॅक्टर होता का इंजिनियर, मटेरियल तसं 40 दिवसातच येतं, नियम आहे 40 दिवसातच बसवायचा. असं आहे का? तर मी त्यांना कॉल केला, ते इंजिनियर शिंदे म्हणून आहे बरं का, आमच्या घनसावंगी तालुका सर आमचा. तर तिथं भारडी शिंदे म्हणून होते, म्हणे 2 ते 3 महिने लागले म्हणे. नाही तसा टाइम लागतोय, कारण की आता सगळीकडेच काम चालू आहे, त्याच्यामुळे सगळीकडे 40 दिवसात कोणापाशीच पंप आलेला नाहीये. नाही 40 दिवसात येतात. 40 दिवसात आता आहे ना, आपले कुसुमचे आहेत का, कुसुमचे पैसे भरले ज्या दिवशी तुम्ही इंटरेस्ट सिलेक्शन करता, 40 दिवसातच बसते. नाही पण इकडं नाही ना सर, इकडं खूप लांबी प्रोसेस आहे मागेल त्याला. नाही मागेल त्याचा तर विषय आहेच आहे, पण कुसुमचा आहे का 40 दिवसामध्ये तुम्ही आज जर पैसे भरले ना, 40 दिवसातच ना कंपनी येऊन त्यांचं सगळं प्लेट वगैरे मोटर बिटर सोडून सगळे जाते. तसं आता मागेल त्याचं काय झालंय, सगळीच मागायला लागल्यात, त्यामुळे त्यांना पण कळाना काय करावं. असा विषय झालेला आहे सध्याचा. चालतंय, चला, ओके ओके, गुड नाईट. ठीक आहे, चालतंय.